नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. पराभवना संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे, नक्षत्र आश्लेषा आहे, योग धृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो सिद्धी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:08 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:08 ते 6:41 आणि यमगंड काळ दुपारी 12:32 ते 2:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र दुपारी 2:38 सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. हर्षलबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:36 38 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. विद्यातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि व्ययात आणि तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या काळामध्ये हाती घेतली तर ती पूर्ण होताना दिसते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा दुपारनंतरचा कालावधी उत्तम राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरचा कालावधी हा थोडासा धावपळीचा, धकाधकीचा आणि दगदगीचा दिसून येईल. या दरम्यान तुमची कामं मार्गी लागू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबर बँक लेनदेनाचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:36 हा चंद्र तुमच्या तृतीय सणात भ्रमण करेल. व्ययातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि दशमातील आणि लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. आर्थिक संदर्भातल्या काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. प्रवास योग जास्त होतील. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. हाती घेतलेली कामं पूर्ण होतील. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. नशिबाची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल.
लाभातील राशीबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयुग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दानगार राहील. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे आर्थिक बाबतीमध्ये काही नवीन गोष्टी किंवा काही नवीन तुमची कामं मार्गी लागू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा उत्पन्नाच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनाकरता अतिशय उत्तम राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या वेळी असताना चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि दशमातील राशीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे एक जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ते पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लागेल. अडकलेले कामं तुमची मार्गी लागू शकते. तुमचे निर्णय अचूक ठरू शकते. कामाचा उरत दांडगा राहील. नशिबाची साथ उत्तम राहील. दिवस दुपारनंतरचा तुमच्याकरता शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या मेषस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील शुक्राबरोबर त्रिकोणीय करेल. भाग्यातील अर्शलबरोबर केंद्रित करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारच्या आधी उरकून घ्या. ती सहज पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे त्या दुपारच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे थोडीशी दगदग झाल्यासारखी वाटेल. थोडासा स्ट्रेस होईल. मात्र अंतिम कारणी तुमचं जे काम आहे ते पूर्ण होईल. आज संपूर्ण कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण असे कोणतेही डिसिजन मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगला राहील. कामाचा ओरख दांडगा राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली तुमची अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. त्याचप्रमाणे त्या संदर्भात काही चांगल्या बातम्यासुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मित्र परिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्याबरोबर फिरायला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, काही चांगले उत्तम लाभ मिळणं, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारणं, अशा प्रकारच्या उत्तम गोष्टी तुम्हाला अनुभवास येणार आहेत. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरचं जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत भाग्यशाली असणार आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या कार्यकर्तृत्वानं विविध कामं तुम्ही हाती घेऊन ती पूर्ण करून दाखवा. याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. नवनवीन उत्पन्नांची साधनंसुद्धा समोर येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका किंवा कुठल्याही नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. मात्र दुपारनंतरचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या मानसिकतेमध्ये चांगला बदल झालेला तुम्हाला दिसून येईल.
फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल, भाग्याची उत्तम साथ लाभेल. याचप्रमाणे तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसेल, तुमच्यातली ऊर्जा जबरदस्त राहील. दिवस दुपारनंतरचा तुमच्याकरता भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि पंचमातील राशीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. दुपारपर्यंत कालावधी हा उत्तम असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे लागू नका, मात्र काही अनपेक्षित लाभ मिळू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील राशीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारच्या नंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर केलं जायचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे अडकलेली कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. सकाळच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं मात्र हाती घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:38 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तृतीयातील राशीबरोबर केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची सर्व महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची उत्तम प्रकारे साथ लावेल. याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी दुपारपर्यंतचा कालावधी हा अतिशय उत्तम असणार आहे. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील की ज्या भविष्यातील नियोजनांकरता उत्तम असू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 मार्च 2026 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.